Yes, last Sir, a ball example. of 150 gram Uh, starting, a ball of sir, शेवटचं. 0.3 Newton second. हो सर. Okay. Question number 1. A rocket of mass 100 kg burns श्रावणी नवीन जॉईन झाल्यात दिसत. ते वापरू नका ते बाकीचं. एनोटेट लिहिलेलं ते वापरू नका कुणी. A rocket of mass 100 kg burns 0.1 kg of fuel per second. 1 सेकंदाला. If velocity of exhaust gas is 1 kilometer per second, then it lifts with an acceleration of A 1000 meter per second square, B 100 meter per second square, C 10 meter per second square, and D 1 meter per second square. काय दिले आपला या प्रॉब्लेम मध्ये? मास दिले, बरोबर आहे. मास किती दिलं? 0.1 kg. आणि गॅस काय रेटने बाहेर पडतोय? dm बाय स्पीड दिलाय तो. सॉरी, मास किती दिलाय? 100 kg. आणि गॅस जळून काय रेटने बाहेर पडतो? dm बाय dt 0.1 kg dt किती? पर सेकंद, 1 सेकंदाला. आणि व्हेलॉसिटी किती दिली? 1 किलोमीटर पर सेकंद. किलोमीटरचे मीटर केले 10⁻³ मीटर पर सेकंद. तर ऍक्सलरेशन विचारलं. एक्सटर्नल फोर्स किती? इथं एक्सटर्नल फोर्सच नाही. या ठिकाणी रॉकेट जर असेल तर ही सिस्टीम आहे पूर्ण, इंटरनल फोर्स आहे. एक्सटर्नल फोर्स किती? म्हणजे तुम्ही हाताने याला धरलं आणि ढकललं असं नाहीच आहे. त्याचा तोच वरती चाललाय, याच्यातलं इंधन जळून बाहेर पडतं आणि वरती जातो. याचा अर्थ एफ एक्सटर्नल किती? दॅट इज 0. याचा अर्थ डीपी बाय dt किती? दॅट इज 0. कारण एफ बरोबर डीपी बाय dt, न्यूटन सेकंड लॉ नुसार. मग जर एफ इज इक्वल टू 0, याचा अर्थ डीपी बाय dt इज इक्वल टू 0. याचा अर्थ डी बाय dt ऑफ mv इज इक्वल टू 0. मास बी व्हेरिएबल आहे, सॉरी मास व्हेरिएबल आहे आणि व्हेलॉसिटी व्हेरिएबल आहे. ऍक्सलरेशन विचारलंय म्हणजे व्हेलॉसिटी चेंज व्हायला पाहिजे. मग m बाहेर घेतला dv बाय dt. आता v बाहेर
dm by dt. कारण दोन्ही व्हेरिएबल असेल तर प्रोडक्टचा y इज इक्वल टू uv असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह असतो dy बाय dx, u बाहेर dv बाय dx प्लस असतंय v बाहेर du बाय dx. हा मॅथ मधला फॉर्म्युला इज इक्वल टू काय रे 0. m dv बाय dt म्हणजे ऍक्सलरेशन प्लस हा प्लस तिकडे पाठवला इज इक्वल टू मायनस व्ही dm बाय dt. आपल्याला फक्त मॅग्निट्यूड विचारलंय, इन अ मॅग्निट्यूड फक्त व्हॅल्यू म्हणजे चिन्हाचा विचार नाही करायचा. एम ए इज इक्वल टू व्ही dm बाय dt. हा एम तिकडे पाठवा, ऍक्सलेशन मिळून जाईल व्ही बाय एम इंटू dm बाय dt. व्ही किती 10⁻³ मास किती 100, dm बाय dt 0.1. बरोबर ना. या 100 ला 100 गेले, 10⁻² ला 10⁻², 10 इंटू 0.1. 10 ने याला मल्टिप्लाय केलं 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दॅट द ऍक्सलरेशन. म्हणून आन्सर काय 1 मीटर. हे आन्सर 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पुढचा प्रॉब्लेम सेकंड नंबर. सेकंड नंबर काय क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2. A man fires a bullet of mass 200 grams at a speed 5 meter per second. The gun is of 1 kg by what velocity gun rebounds backward A 0.1 meter per second, B 10 meter per second, C 1 meter per second आणि D 0.01 meter per second. आपण थिअरी पाहिली, गन मधून बुलेट फायर करता म्हणजे एक्सटर्नल फोर्स 0. आतल्या आत त्या सिस्टीम मध्येच हे सर्व काही घडतं. त्यामुळं लिनियर मोमेंटम कसं राहतं कॉन्स्टंट. त्याचा अर्थ मास ऑफ बुलेट इंटू व्हेलॉसिटी ऑफ बुलेट इज इक्वल टू मास ऑफ गन इंटू व्हेलॉसिटी ऑफ गन. तुम्हाला व्हेलॉसिटी ऑफ गन विचारली, बॅकवर्ड म्हणजे निगेटिव्ह आलं असतं कारण टोटल मोमेंटम कॉन्स्टंट म्हणलं तर बेरीज 0 घेतले. एमबी व्हीबी डिवायडेड बाय एमजी. एमबी मास ऑफ बुलेट किती 200 ग्रॅम 0.2 kg. व्हेलॉसिटी किती 5. मास ऑफ गन किती 1. 5 2 10 म्हणजे 1 मीटर पर सेकंड. दॅट द आन्सर. क्वेश्चन नंबर 3. A body of a mass m is equal to 3.513 kg moving along the x-axis with speed 5.00
meter per second. The magnitude of momentum recorded is A 17.565 kg meter per second, B 17.56 kg meter per second, C 17.57 kg meter per second आणि D 17.6 kg meter per second. आता हे सर्व आन्सर करेक्ट वाटतात. आता हे सर्वच आन्सर करेक्ट आहेत. तर P इज इक्वल टू MV 3.513 इंटू 5.00. याचा अर्थ यांचा प्रोडक्ट केला 5 3 15, हातचा 5 1 5 आणि 6 5 5 5 25 सॉरी 5 खाल्लेले 2 5 3 15 2 17 17.565 हेही आन्सर वाटतं. नियम वापरला राऊंडेड ऑफचा तर 17.565. आन्सर मला 4 डिजिट पर्यंत पाहिजे असेल तर हा शेवटचा 5 आहे, त्याच्या पुढे काहीच नाही. मग त्याच्या पूर्वीची संख्या पूर्वीची म्हणजे पूर्वाची नाही, बिफोर प्रिव्हियस वन ही 6 आहे. इव्हन असेल तर बदलत नाही, म्हणजे या ठिकाणी आन्सर किती 17.56 हेही मिळतंय, हे नाही. 3 डिजिट पाहिजे असेल तर हा 5 आहे आणि 17.5 याच्या पुढची संख्या 6 होती, ही 5 पेक्षा मोठी, त्यामुळे याच्यात 1 ने वाढ करून तिथं थांबू शकता, म्हणजे 17.6. म्हणजे आन्सर हेही वाटतं. मग आन्सर नेमकं कोणतं? तर आन्सर आता प्रोडक्टच्या मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये जे नियम आहेत मेजरमेंट मध्ये ते रूल्स वापरायचे. मग याच्यात सिग्निफिकंट फिगर ज्यांचा प्रोडक्ट केला त्यात कमीत कमी सिग्निफिकंट फिगर कोणते तर 3 आहेत. हे याच्यामध्ये 3 सिग्निफिकंट फिगर तेवढ्या आन्सर मध्ये असले पाहिजे. मग ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये डेसिमल पॉइंट नंतरचे डेसिमल नंबर कमीत कमी किती असतात तेवढे असतात. मग इथं सिग्निफिकंट फिगर किती 1 2 आणि 3. मग आन्सर मध्ये 3 राहिले पाहिजे, म्हणजे इथपर्यंत. मग इथपर्यंत तर मला पुढचे लिहायचे नाहीत, म्हणजे ऑफ करून टाकायचे. ऑफ करायचे तर 6 ऑफ करायचा, तर हा 5 पेक्षा मोठा आहे, 5 पेक्षा ग्रेटर आहे 6. मग जर जो ऑफ करायचा आहे तो 5 पेक्षा मोठा असेल तर बिफोरची संख्या 1 ने वाढते, मग 5 चा 6 होईल 17.6. आणि मग आन्सर कोणता आहे तर आन्सर आहे 17.6. हे आन्सर आहे 17.6 आन्सर. Then next question number 4. A force of 50 dyne is acted on a body of a mass 5 gram, which is at rest. Okay, for an interval. किती वेळ? For an interval
interval 3 seconds, 3 seconds. Then impulse is A 0.15 10 raised to minus 3 Newton second, B 0.98 into 10 raised to minus 3 Newton second, C 1.5 into 10 raised to minus 3 Newton second, and D 2.5 into 10 raised to minus 3 Newton second. Here फोर्स सर्व SI युनिट मध्ये आन्सर आहेत. 50 डाईनचे न्यूटन करू. 50 10⁻5 न्यूटन. मास 5 ग्रॅम, ग्रॅमचे केजी मध्ये करताना 10⁻³ केजी, आणि टाइम दिलाय 3 सेकंद. तर इम्पल्स इज इक्वल टू काय? इम्पल्स इज इक्वल टू FT असतो. मग FT बरोबर काय? इम्पल्स इज इक्वल टू F किती? 50 into 10⁻⁵ इंटू T किती? 3. 3 5 15 म्हणजे 150 into 10⁻⁵. तर 1.5 into 10⁻³ -2 ने याला मल्टिप्लाय न्यूटन सेकंड. म्हणजे आन्सर आहे C. क्वेश्चन नंबर 5. Question number 5. Question number 5. A body of mass capital M at a rest explodes, म्हणजे बॉम्ब फुटतो त्याला एक्सप्लोजन म्हणतात. एक्सप्लोड्स मीन्स फुटणे. into 3 pieces. ती बॉडी फुटली आणि त्याचे 3 तुकड्यामध्ये विभाजन झाले. त्यापैकी 2 of which of a mass m/4 दोन तुकड्याचं मास m/4 each are thrown off. हे दोन्ही तुकडे कसे थ्रोन आहेत? each of thrown off एकमेकांना परपेंडिकुलर डायरेक्शन with velocity 3 meter per second and 4 meter per second respectively. The third piece तीसरा टुकड़ा piece will thrown off with a velocity of A 1.5 meter per second, B 2.0 meter per second, C 2.5 meter per second, and D 3.0 meter per second. सॉल्व करायचं. या पद्धतीत झालंय आपलं एक्झाम्पल. झालंय ना आपलं? सॉल्व करायचं.
आलं काय? कीर्ती आत्ताचा जुनं नाही हे का आत्ताचं उत्तर आहे जामकर? नाही सर, तिसऱ्याचं होतं ते. ओके ओके. सिद्धी आत्ताचं उत्तर आहे ना? हो सर. करेक्ट आहे. चला पटपट पटपट पटपट. काय म्हणणार रे? नका आलंय उत्तर. आदित्य शिंदे करेक्ट आहे. CR काय म्हणतो तो? मास दिले कॅपिटल M, तो रेसला म्हणला, तो रेसला म्हणलं तर वेलॉसिटी 0. याचा अर्थ याचं मोमेंटम किती? 0. एक्सटर्नल फोर्स ऍक्ट होत नाही. याचा अर्थ 1 2 याचं मास आहे M/4, याचं मास आहे M/4. समजा मी कन्सिडर केलं की हा 3 वेलॉसिटीने राईटला चालला तर हा लेफ्टला जाईल, सॉरी परपेंडिक्युलर जातो 4. तर या दोघांचं रिझल्टंट मोमेंटम कुठे येईल रे? याच्या अपोजिट एक्झॅक्ट. मग याला मी जर 1 म्हणलं, याला 2 म्हणलं, तर तिसरा तुकडा कुठे? हा तिसरा तुकडा. या तिसऱ्या तुकड्याची वेलॉसिटी विचारली, यांच्या अपोजिट जाईल तो एक्झॅक्ट रिझल्टंटच्या. मग याचं मास किती? टोटल मास किती? M. यामधून M इज इक्वल टू M/4 प्लस M/4 प्लस M3. हा तिसरा. या तिन्हीची बेरीज टोटल M आहे. 2 तुकडे एवढ्या मासचे इज इक्वल टू 2M/4 म्हणजे M/2 प्लस M3. याचा अर्थ M3 बरोबर M मायनस M/2. किती आला? M/2. म्हणजे याचं मास किती? M/2. आणि तुम्हाला विचारली वेलॉसिटी. मी 1चं मोमेंटम काढून घेतो. P1 इज इक्वल टू काय रे? M/4 इंटू वेलॉसिटी 3M/4. P2 काय? M/4 इंटू दुसऱ्याची वेलॉसिटी किती? 4. म्हणून 4M/4. बाल बाल छोट छोट बाल नको. हर्षू हर्षू जा तिकडे पटकन. हर्षू जा तिकडे कर. या ऐश्वर्या जगताप काय ते? ऐश्वर्या मग मला सांगा, समजा हे 3 तुकडे आहेत, एक चालला इकडे, एक चालला इकडे, त्याचं मोमेंटम P2. या दोघांचं रिझल्टंट बरोबर शेवटच्या टोकातून हे रिझल्टंट
हे रिझल्टंट. मग यांचं मॅग्निट्यूड किती? हा जर P1 हा P2 तर याचं मॅग्निट्यूड किती? P1 स्क्वेअर प्लस P2 स्क्वेअर. आणि हा तिसरा असेल तर या मॅग्निट्यूडच्या एक्झॅक्ट अपोजिट, दॅट इज P3. हा इकडे चालला आणि हा इकडे चालला, तर रिझल्टंट मोमेंटम, फायनल मोमेंटम किती? P फायनल इज इक्वल टू 0. बरोबर ना? मग फायनल मोमेंटम 0 येण्यासाठी डायरेक्शन अपोजिट आहे, इक्वल मॅग्निट्यूड असलं पाहिजे. याचाच अर्थ P3 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ काय? P1 स्क्वेअर प्लस P2 स्क्वेअर. जे परपेंडिक्युलर गेले त्यांचं मॅग्निट्यूड हे तिसऱ्याच्या मॅग्निट्यूड एवढं असलं पाहिजे आणि डायरेक्शन अपोजिट. मग मॅग्निट्यूड इक्वल घेतलं, मॅग्निट्यूड काय रे? M3. व्हेलॉसिटी विचारली काढायची इंटू स्क्वेअर रूट ऑफ P1 स्क्वेअर म्हणजे 3m/4 चा स्क्वेअर, इथे काढलेत आपण, प्लस 4m/4 चा स्क्वेअर. M3 किती? m/2, मी m/2 इथे काढलं, इंटू V इज इक्वल टू 9m स्क्वेअर डिवाइड बाय 16 प्लस 16m स्क्वेअर डिवाइड बाय 16. m/2 इंटू V. डिनोमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची बेरीज 16 प्लस 9 25m स्क्वेअर डिवाइड बाय 16. स्क्वेअर रूट घ्या. m/2 V इज इक्वल टू 5m डिवाइड बाय 4. m ला m कॅन्सल. V इज इक्वल टू 2 5/4. 2 ने भाग दिला 5/2 आणि V इज इक्वल टू काय? 2.5 मीटर पर सेकंड. तर the answer C. तर the answer C. समजलंय? अरे समजलं की नाही? हो सर. मोमेंटम त्या दोघांचं परपेंडिक्युलर असेल तर वेक्टर क्वांटिटी, त्यामुळे मॅग्निट्यूड काढलं, रिझल्टंट काढायचं आणि त्याचं मॅग्निट्यूड पायथागोरस थेरमनुसार. आणि हे मॅग्निट्यूड आणि हे मॅग्निट्यूड सारखं असेल तर टोटल मोमेंटम 0 यायला पाहिजे, कारण दिशा अपोजिट असल्या पाहिजे. म्हणून हा P3 इकडं. कळलं का? अरे कळलं की नाही? नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचा. क्वेश्चन नंबर किती? 6 ना? A body of mass 1000 kg is moving horizontally with velocity 50 meter per second. A mass of 250 kg added. हे असलं झालंय आपलं added. Find the final velocity. Find the final velocity. पर्याय न देताच उत्तर यायला पाहिजे. झालंय आपलं. वेगळं फक्त किमती वेगळ्या देतात. 40 मीटर पर सेकंड, B 20 मीटर पर सेकंड, C 30√2 मीटर पर सेकंड आणि D 50 मीटर पर सेकंड. तर सॉल्व करा फास्ट. A body of mass 0.25 kg is a projected, म्हणजे फेकणे, थ्रो करणे, प्रोजेक्टेड विथ मजल velocity किती? 100 मीटर पर सेकंड from
from tank of a mass 100 kg, what is the recoil velocity? What is the recoil velocity of a tank? A 5 meter per second, B 25 meter per second, C 0.5 meter per second, and D 0.25 meter per second. Mass of muscle, mass of body into velocity of body is equal to mass of tank into velocity of tank. PT लावलं. Mass of muscle किती, mass of body किती 0.25, त्याची velocity किती 100. Mass of tank किती 1000 into V, sorry 100. 100 ला 100 cancel, VT is equal to 0.25. Answer done. आलं का रे? हो सर आलं 0.25 येते सर. एकदम करेक्ट. सर ऑप्शन डी. करेक्ट. ऑप्शन डी करेक्ट.